श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. हे पहा, बरेचशी लोक ही त्यांच्या हातात, पायात, गळ्यात काळा धागा बांधतात. तुम्ही स्वतः सुद्धा बांधत असताल. पण बऱ्याच जणांना विचारलं ना की काळा धागा का बांधतात, तर त्याचं उत्तर हेच मिळतं की कोणाची नजर लागू नये किंवा वाईट दृष्टीपासून रक्षण व्हावं यासाठी. पण नजर लागू नये हे कारण तर महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षा बाकीचे पण त्याचे खूप फायदे आहेत. तर ते फायदे कुठले, परत काळा धागा बांधताना कुठल्या दिवशी बांधायचा, कुठल्या देवतेची उपासना करायची, कुठले मंत्र म्हणायचे, या विषयीची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल. काळा धागा आहे ना, कुठला वापरायचा ते सांगते. आता बाजारात तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काळे धागे मिळतात बघा. हल्ली तर वेगळ्या वेगळ्या लटकनचे, त्याला घुंगरू वगैरे असतात, मणी असतात, असला पण काळा धागा मिळतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्यासाठी तुम्हाला काळा धागा वापरताना आहे ना, कॉटनचाच घ्यायचा आहे. ते शोचे वगैरे धागे ना, त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही घेताना कॉटनचाच धागा घ्या. काळा धागा बांधल्यामुळे शनी बलवान होतो आणि तुम्हाला शनी दोषापासून मुक्ती मिळते. आता ज्या हातात तुम्ही हातात किंवा पायात तुम्ही काळा धागा बांधणार आहे ना, त्या हातात आणि पायात दुसरा कुठलाही धागा घालू नका. बऱ्याच लोकांच्या हातात लाल धागा असतो आणि सोबत काळा पण धागा असतो. तर असं करू नका, कारण की लाल धाग्याचे फायदे वेगळे असतात. लाल धागा हा कधी काळ्या धाग्यासोबत बांधला जात नाही. त्यामुळं ज्या हातात काळा धागा बांधायचा आहे त्या हातात तुम्ही दुसऱ्या कलरचा कुठलाही धागा बांधू नका. काळा धागा बांधताना तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी बांधायचा आहे. मंगळवारी काळा धागा बांधल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि शनिवारी काळा धागा बांधल्याने अर्थात तो शनी महाराजांचाच वार असतो, त्यामुळे त्या दिवशी बांधलं तर खूप चांगलं असतं. आता काळा धागा बांधायच्या आधी सेवा कशी करायची ती सांगते. काळा धागा तुम्हाला शनिवारी काळभैरवनाथांच्या मंदिरात घेऊन जायचा. जर तुमच्या इथे काळभैरवनाथांचं मंदिर नसेल तर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात घेऊन गेलं तरी चालतं. शनी महाराजांच्या मंदिरात तुम्हाला काळा धागा घेऊन जायचा आहे. तिथे मूर्तीला स्पर्श करायचा आहे. शनी महाराजांना तुम्हाला मंदिरात प्रार्थना करायची की हे शनी महाराजा, माझं वाईट गोष्टींपासून रक्षण होऊ दे, किंवा तुम्ही ज्या कारणासाठी धागा बांधताय ते कारण शनी महाराजांना सांगायचं आणि सांगायचं की माझं रक्षण कर, आणि देवाला प्रार्थना करायची. आणि मग तो काळा धागा तुम्ही हातात बांधायच्या आधी त्यावर 9 गाठी बांधायच्या. 9 गाठी बांधताना तुम्हाला मंत्र कुठले म्हणायचे ते सांगते. पहिला मंत्र तुम्हाला रुद्र गायत्री मंत्र हा 21 वेळा म्हणायचा आणि शनी महाराजांचा बीज मंत्र हा तुम्हाला 21 वेळा म्हणायचा. आता रुद्र गायत्री मंत्र कुठला आहे ते तुम्हाला सांगते. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. हा रुद्र गायत्री मंत्र आहे, हा तुम्हाला 21 वेळेस म्हणायचा आहे. आणि त्यानंतर शनी महाराजांचा बीज मंत्र हा देखील तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. शनी महाराजांचा बीज मंत्र सांगते. ओम प्राम प्रीम प्रौं सह शनेश्वराय नमः. ओम प्राम प्रीम प्रौं सह शनेश्वराय नमः. हा मंत्र सुद्धा तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईलच. तर हे दोन्ही पण मंत्र तुम्हाला 21 वेळेस त्या धाग्या गाठी बांधताना म्हणायचे. आता ह्या मंत्र म्हणताना तुम्हाला रुद्र गायत्री मंत्र म्हणताना मला वाटतं फार फार तर 1-2 मिनिट लागेल, आणि शनी महाराजांचा मंत्र पण म्हणताना तुम्हाला 2 मिनिटं लागतील. तर फार फार तर 5 मिनिटाच्या आत तुमचं हे होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला तो धागा तुमच्या हातात बांधायचा आहे. पुरुषांनी उजव्या हातात किंवा उजव्या पायात काळा धागा बांधणं शुभ मानलं जातं. तसंच महिलांनी डाव्या हातात किंवा डाव्या पायात काळा धागा बांधला तर चांगलं असतं. कमरेभोवती जर काळा धागा बांधला ना तर पाठीचा कणा मजबूत राहतो आणि मणक्याचा त्रास होत नाही असं देखील म्हणतात. परत ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे ना, त्यांनी पायाच्या बोटाला काळा धागा बांधायचा. काळा धागा हा आपलं वाईट गोष्टींपासून रक्षण करतो. समजा एखादी व्यक्ती घरातली ती सतत आजारी पडते, किती औषधं घेतले तरी ती बरी होत नाही, सारखी सारखी आजारी पडते. तर अशा वेळेस घरातली मोठी माणसं म्हणतात बघा की नजर लागली का काय. त्यावेळेस तुम्ही अशा वेळेस त्या व्यक्तीला जर तुम्ही काळा धागा बांधला ना तर ती व्यक्ती बरी व्हायला मदत होते. आता घराला पण दृष्ट लागू नये म्हणून बरीचशी लोक ही घराला कडीला काळा धागा बांधतात, किंवा तोरण असेल त्याला काळा धागा बांधतात. तुम्ही अजून एक करू शकता की काळ्या धाग्यात तुम्ही लिंबू लावून पण तुम्ही ते टांगू शकता. त्यामुळे घराचं पण वाईट गोष्टींपासून रक्षण व्हायला मदत होते. काळा धागा बांधल्यामुळे पत्रिकेतील शनी ग्रहाला तर बळ मिळते. शिवाय जर राहू केतू जर पत्रिकेतील खराब असेल तर तुम्ही पायात हा काळा धागा बांधू शकता.
बरेचसे जण हे त्यांच्या घरातील तिजोरीला बघा काळा धागा बांधतात. का तर लक्ष्मी फार चंचल असते, लक्ष्मीला फार लवकर नजर लागते, त्यामुळे ते काळा धागा बांधतात. तिजोरीला किंवा लॉकरला ते बांधतात. तुम्ही बांधलेला काळा धागा तुटलाय, खराब झालाय, तर तो तसाच वापरू नका किंवा मग कुठेही असा टाकून देऊ नका. कोणाच्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या. त्याचं व्यवस्थित विसर्जन करा. विसर्जन करताना तो तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवा. आणि नवीन बांधताना परत मी पहिल्यांदा जशी सेवा सांगितली होती की तसंच कालभैरवनाथाच्या मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन तुम्ही ती सेवा करायची. मूर्तीला स्पर्श करून रुद्र गायत्री मंत्र आणि शनी महाराजांचा बीज मंत्र म्हणून परत तो तुम्ही तुमच्या हातात बांधायचा. तर अशी ही काळा धागा कसा बांधायचा, त्याच्यावर कुठली सेवा करायची, ही माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. काय होतं ना की कोणीतरी सांगितलं म्हणून आपण नुसतं बांधून त्याचा उपयोग होत नाही. त्यावरती व्यवस्थित त्याची मंत्र वगैरे सगळी सेवा केली पाहिजे, मग त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. तर अशी ही माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. गणगण गणात बोते.